नमस्कार. आज नाश्त्यासाठी काहीतरी साऊथ इंडियन खायची इच्छा होती, पण काहीच पूर्वतयारी केली नव्हती. मग मी नेहमीचंच रवा आणि पोहे यापासून खूप मस्त अशी रेसिपी बनवली. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कप पोहे घेतले. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. आता याची अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. ही तयार पावडर एका बाउलमध्ये काढून घेतली. यानंतर यामध्ये 1 कप रवा घातला. ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले त्याच वाटीने किंवा त्याच कपाने आपल्याला इथे रवा मोजून घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. यानंतर यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. घरी बनवलेलं थोडंसं कमी आंबट असलेलं दही इथे मी घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दह्याच्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. हे आपल्याला घट्ट हवं आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे. जे मी प्रमाण सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे. 1 कप रवा, अर्धा कप पोहे, 1 कप दही आणि अर्धा कप पाणी असं साहित्य घ्यायचं आहे. सगळं एकत्र व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा दह्यामध्ये छान मुरेल आणि आपल्या रेसिपीला यामुळे खूप मस्त टेस्ट येते. तर हे बाजूला ठेवूया आणि आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करूया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं. 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. थोडीशी चिंच घालायची आंबटपणासाठी. तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी इथे मी वाटून तयार केली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की थोडासा कढीपत्ता घालायचा आणि इथे थोडीशी लाल मिरची घातली आहे. फोडणी तयार आहे. ही फोडणी आता चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली नारळाची चटणी तयार आहे. इडलीबरोबर, डोस्याबरोबर, मेदूवड्याबरोबर ही तुम्ही बनवू शकता. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण चटणी बनवली तेवढ्या वेळामध्ये हा रवा छान फुलला आहे. रव्याने यातलं दही आणि पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे पहा असं घट्ट झालं आहे. आपल्याला हे असंच हवं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा हिंग घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. यानंतर किसून घेतलेलं आलं घातलं. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. याबरोबर तुम्ही इथे जाडसर कुटलेली काळी मिरीसुद्धा घालू शकता. इथे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. इथे आता मी 1 मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून सोलून घेतला आहे आणि हा बटाटा पूर्ण थंड झालेला आहे. बटाटा थंड करून मगच इथे वापरायचा आहे. गरम असेल तर त्यात मॉइश्चर जास्त असतं आणि मग आपलं हे जे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं. म्हणून बटाटा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि हा बटाटा आता किसून यामध्ये घालायचा आहे. किसूनच घालायचा म्हणजे याचे तुकडे मध्ये मध्ये राहणार नाहीत आणि एकसारखा रव्यामध्ये बटाटा मिक्स होईल. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आहे. रवा, बटाटा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. तर आज आपण इन्स्टंट मेदूवडे बनवतो आहे. तर ते छान हलके फुलके व्हावे, जाळीदार व्हावे यासाठी इथे मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते. यामध्ये बेकिंग सोडा न घालतासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. बेकिंग सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतला.
तर हे मेदूवड्याचं आपलं पीठ तयार आहे। आता याचे आपण मेदूवडे बनवूया। तर मेदूवडा अगदी सगळ्यांची आवडती अशी रेसिपी आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट बनवू शकता। जर डाळ भिजत घातली नसेल तर अगदी झटपट तुम्ही अशा पद्धतीने मेदूवडे तयार करू शकता। तुमची आवडती साऊथ इंडियन ब्रेकफास्टची रेसिपी कोणती आहे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तर इथे आता मी हाताला तेल लावून घेतलं आणि याला आता असा मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे। तर नेहमीचे जे आपण मेदूवडे बनवतो त्याला शेप देणं थोडंसं कठीण असतं, पण अशा पद्धतीने तुम्ही सहज मेदूवडे तयार करू शकता। आता हे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। इथे तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। तेल जर व्यवस्थित गरम नसेल, आपण जेव्हा मेदूवडे तेलात सोडू तेव्हा तेल व्यवस्थित गरम नसेल तर मेदूवडे जास्त तेल ॲब्झॉर्ब करतात आणि तेलकट होतात। म्हणून तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मगच मेदूवडे तेलात सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। लगेच उलटू नका, थोडंसं एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण हे उलटून घेतलेत। हे मेदूवडे चवीला खूपच छान लागतात। यामध्ये आपण बटाटा घातलाय, त्याबरोबरच रवा आपण दह्यामध्ये मिक्स करून भिजत ठेवलं होतं, त्याची चवसुद्धा खूप छान येते यामध्ये, त्यामुळे चवीला सुद्धा हे मेदूवडे छानच लागतात। तर इथे हा मेदूवडा पहा मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे, काढून घेतला मी आणि असेच आणखी मेदूवडे आपण फ्राय करून घेऊया। नेहमीच्या मेदूवड्याप्रमाणेच हा मेदूवडा दिसायला दिसतो पहा। तर इथे सगळे मेदूवडे मी फ्राय केलेत आणि आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे सर्व केलेत। तर एकदा तरी हे मेदूवडे तुम्ही नक्की करून पहा, याची चव तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे। तर इथे मी तुम्हाला एक मेदूवडा तोडून दाखवते। अगदी हलका फुलका आणि जाळीदार असा मेदूवडा पहा तयार झालाय। तर आजची ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।